नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय एचसीएफ अँड एलसीएम क्लास 7 साठीचा व्हिडिओ आणि आजचं लेक्चर आपलं 3rd नंबरचं लेक्चर आहे। या आधीचे लेक्चर जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घेऊ शकता। आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला प्रॅक्टिस सेट 12 आणि प्रॅक्टिस सेट 12 मध्ये आपण काय बघणार आहे तर एचसीएफ कसे फाइंड करायचे ते बघणार आहे। पण आपण आपल्या चॅनल वरती ऑलरेडी एचसीएफ कसे फाइंड करायचे तेही 3 वेगवेगळ्या पद्धतीने, त्याच पद्धतीने एलसीएम कसे फाइंड करायचे तेही 3 वेगळ्या पद्धतीने तेही आपण टाकलेले आहेत। ते तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती माहिती होतील। तर मग चला स्टार्ट करू आपण आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 12। प्रॅक्टिस सेट 12 मध्ये आता आपण बघतोय एचसीएफ, फाइंड द एचसीएफ। आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरायझेशन कसे करायचे ते बघितले होते। या लेक्चर मधले एचसीएफ आणि एलसीएम चे जे लेक्चर्स आहेत ते आपण त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू फाइंड द एचसीएफ। आता काल आपण बघितले फॅक्टरायझेशन कसे करायचे। आता फर्स्ट एचसीएफ काढताना आपल्याला काय करायला लागतं तर ते दिलेले नंबर्स आहेत त्या नंबरचे फॅक्टरायझेशन करावे लागते। तर आता फर्स्ट जो नंबर दिलाय तो दिलाय आपला 25। आता 25 म्हणजे युनिट प्लेसला काय आहे आपलं तर 5 आहे। आता यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागतात आणि डिव्हिजिबिलिटी टेस्टची व्हिडिओ पण ऑलरेडी आपण आपल्या चॅनल वरती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। नंबर आहे आपला 25। आता युनिट प्लेसला काय आहे इथं 5 आहे। आता युनिट प्लेसला 5 असेल तर या नंबरला आपण काय करू शकतो 5 ने डिवाइड करू शकतो। म्हणजे काय होईल बघा 5 5 जा 25। आता 5 हा काय आपला प्राइम नंबर आहे म्हणजे 5 1 जा 5 येणार आहे, ठीक आहे। त्याच पद्धतीने 40 चे फॅक्टर्स पण आपल्याला काय करायचे काढून घ्यायचे। म्हणजे बघा 2 2 जा 4, 2 0 जा 0, परत 2 ने डिवाइड होतं त्यामुळे 2 1 जा 2 0 जा, देन 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5 आलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय तर फॅक्टर लिहून घ्यायचे आहेत फर्स्ट। म्हणजे 25 चे फॅक्टर्स काय आले होते आपले तर 5 into 5 आले होते। त्याच पद्धतीने 40 चे फॅक्टर्स काय आले होते तर 2 into 2 into 2 into 5 आले होते, ठीक आहे। आता बघा कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय, कॉमन फॅक्टर म्हणजे असे फॅक्टर की दोन्ही नंबर मध्ये असणारे फॅक्टर्स। म्हणजे आता इथे बघा 5 आहे आणि ह्या नंबर मध्ये पण काय आहे 5 आहे, म्हणजे 5 हा काय झाला याचा कॉमन फॅक्टर झालेला आहे। म्हणजेच काय असणार आहे तर एचसीएफ हा पण काय असतो आपला कॉमन नंबरच असतो, म्हणून एचसीएफ हा काय असणार आहे आपला 5 असणार आहे। सेकंड नंबर आहे आपला 56। आता 56 चे फॅक्टर बघा तर युनिट प्लेसला 6 असल्या कारणाने 2 ने याला डिवाइड होईल। म्हणजेच बघा 2 2 जा 4, 1 राहिले, 2 8 जा 16। आता काल फॅक्टर कसे पाडायचे हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे डिटेल मध्ये, ठीक आहे। तर इथे बघा 28 म्हणजे युनिट प्लेसला किती आहे आपलं तर 8 आहे। म्हणजे या नंबरला परत 2 ने डिवाइड होऊ शकतं, म्हणून 2 ने डिवाइड करतोय आपण। 2 1 जा 2 4 जा। 14 म्हणजे 14 हा काय आहे तर 2 च्या टेबल मध्ये आहे आणि युनिट प्लेसला 4 असल्यामुळे 2 ने परत एकदा डिवाइड होते म्हणजे 2 7 जा, आणि 7 हा आपला काय आहे तर प्राइम नंबर आहे म्हणून 7 1 जा 7 घेतलेले आहे। आता बघा 32 चे फॅक्टर्स पाडतोय आपण। 32 चे युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे परत एकदा आपण काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे। म्हणजेच काय होईल बघा तर 2 1 जा 1 राहिले, 2 6 जा 16 आलेले आहेत। म्हणजेच परत एकदा 2 8 जा 16 आलेले आहेत, 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2 हे आपले काय आलेले 32 चे फॅक्टर्स आलेले आहेत। आता 56 चे फॅक्टर काय आले बघा तर 2 into 2 into 2 आणि 7। नेक्स्ट 32 बघा 2 into 2 into 2 into 2 into 2 म्हणजे 5 टाइम्स काय आहे 2 आहे। आता आपल्याला काय लिहायचे कॉमन फॅक्टर्स। कॉमन फॅक्टर्स बघा वरती 2 आहे खाली 2 आहे, वरती 2 आहे खाली 2 आहे, वरती 2 आहे खाली 2 आहे, म्हणजे एवढेच नंबर काय आहेत कॉमन आहेत। पण आपल्याला डबल डबल लिहायचे का नाही तर ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक नंबर राईट करायचा आहे। नेक्स्ट ह्या दोघांपैकी 1 2 आणि या दोघांपैकी 1 2 म्हणजे किती आलेले आहेत आपले 8 आलेले आहेत। आणि एचसीएफ हा पण काय असतो आपला तर कॉमन नंबर्स असतात, म्हणजे एचसीएफ किती असणार आहे आपला 8 एचसीएफ असणार आहे।
आता बघा पुढचा नंबर आहे आपला 40. आता 40 ला डिवाइड करताना आपण काय युनिट प्लेसला 0 आहे त्यामुळे 5 ने डिवाइड होतं किंवा 2 नेही करू शकता. तर आता 5 ने केलं तर किती होतात 5 8 जा 40 येतात. नेक्स्ट 8 आला म्हणजे 2 4 जा 8 आले, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2 हे आपले काय आलेले फॅक्टर आलेले. त्या पद्धतीने 60 चेही फॅक्टर्स काढून घ्यायचे आपल्याला. इथे बघा 2 3 जा 6, 2 0 जा 0, 5 6 जा 30, 3 2 जा 6 आणि 2 1 जा 2 आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने 75 चे फॅक्टर्स घेतले तर युनिट प्लेसला 5 असल्यामुळे इथे काय करणार आहे आपण 5 ने डिवाइड करणार आहे. म्हणजेच बघा 5 1 जा 5, 2 राहिले, 5 5 जा 25, परत एकदा 5 आलेले आहेत, 5 3 जा आणि 3 1 जा आलेलं आहे. आता इथं बघा आता फर्स्ट जे 40 होते त्या 40 चे फॅक्टर्स काय आले होते ते लिहून घेऊया आपण. म्हणजेच काय होते आपले 5 × 2 × 2 × 2 होते. त्याच पद्धतीनं 60 चे फॅक्टर्स काय होते आपले 2 × 5 × 3 × 2 होते. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीनं 75 चे फॅक्टर्स काय होते बघा तर 5 × 5 × 3 हे आपले काय होते फॅक्टर्स होते. आता या ठिकाणी बघा कॉमन जर नंबर घेतला तर बघा यामध्ये 5 आहे, यामध्ये 5 आहे, यामध्ये 5 आहे. पण आता 2 जर घेतला तर या दोघांच्यात आहे आणि ह्या तिघांच्यात नाहीये. त्याच्यामुळे फक्त कॉमन फॅक्टर्स जे असणार आहेत ते काय असणार आहेत आपले 5 आहे. therefore SCF इज इक्वल्स टू पण किती असणार आहे आपला तर 5 असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे तर 16 आणि 27 आहे आणि हा आपण सॉल्व्ह करणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला SCF काढण्याची वेगळी पद्धत हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला हा प्रॅक्टिस सेट वेगळ्या मेथडनी पण सॉल्व्ह करून हवाय, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम तुम्हाला तो वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवेन. तर मग चला स्टार्ट करू आपली रेग्युलर मेथड 16 आणि 27. आता 16 तर बघा युनिट प्लेसला 6 आहे त्यामुळे 2 च्या टेबलमध्ये आहे. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. आता फॅक्टर्स कसे काढायचे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे त्यामुळे मी डायरेक्टली काढलेले आहेत. 27 हा आपला 3 च्या टेबल मधला नंबर आहे त्यामुळे 3 9 जा 27, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. आता इथे एक ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. अशा वेळेला कॉमन फॅक्टर काय असतो तर ओन्ली 1 हा आपला काय असतो कॉमन फॅक्टर असतो. म्हणजेच बघा इथं आपले 16 चे फॅक्टर्स काय आहेत आपले 2 × 2 × 2 × 2 दिलेले आहेत. 27 चे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत आपले 3 × 3 × 3 आहेत. कॉमन फॅक्टर बघितला तर यामध्ये आपला एकही कॉमन फॅक्टर नाहीये म्हणून आपण काय लिहिणार आहे 1 लिहिणार आहे. म्हणजेच याचा जो SCF असणार आहे तो किती असणार आहे 1च असणार आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे आपला 18, 32 आणि 48. आता 18 चे फर्स्ट आपण फॅक्टर काढून घेणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा 18 हा काय आपला 9 2 च्या टेबलमध्ये असल्यामुळे आपण काय करणार आहे 2 9 जा 18, नंतर 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 हे आपले काय झाले 18 चे फॅक्टर्स पडलेले. नेक्स्ट नंबर आहे आपला 32. आता 32 युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड केलं 2 1 जा 2 6 जा, नेक्स्ट 2 8 जा, 2 4 जा, 2 2 जा and 2 1 जा हे आपले 32 चे फॅक्टर्स आहेत. नेक्स्ट आहे आपला 48. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2 2 जा, 2 6 जा, 2 3 जा and 3 1 जा हे आपले काय झालेले आहेत आपले तर 48 चे फॅक्टर्स आलेले आहेत. आता आपण फॅक्टर्स लिहून घेऊया. म्हणजे 18 चे फॅक्टर बघा 2 × 3 × 3 आहेत. 32 चे फॅक्टर्स काय आहेत आपले तर 5 टाइम्स काय आहे तर 2 आहे. आणि 48 चे जे फॅक्टर्स आहेत ते काय आहेत आपले 2 × 2 × 2 × 2 × 3 आपले 48 चे फॅक्टर्स आहेत. आता बघा कॉमन नंबर्स राईट करणार आहे आपण आणि कॉमन नंबर्स काय आहेत यामध्ये तर बघा यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे म्हणजे इथं आलेला आहे 2 आणि बाकीचे कोणतेच नंबर काय आहे कॉमन नाही आहेत. म्हणजे त्याचा SCF जो असणार आहे तो पण किती असणार आहे तर 2 असणार आहे. आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाजात चढ उतार होईल, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. आता नेक्स्ट नंबर आहे आपला 105. 105 मध्ये बघा युनिट प्लेसला 5 आलेला आहे त्यामुळे परत एकदा आपण काय करणार आहे तर 5 ने डिवाइड करणार आहे. म्हणजे इथं काय होईल बघा 5 2 जा 5 1 जा, नेक्स्ट 3 7 जा आणि 7 1 जा. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला 154. आता 154 ला युनिट प्लेसला 2 आलेला आहे त्यामुळे 2 ने डिवाइड करतोय आपण तर 2
7 जा 1 राहिले 2 7 जा. आता इथं 77 आहे त्यामुळे 7 डिवाइड होईल. 7 1 जा 7 1 जा. परत एकदा 11 1 जा 11. 11 हा आपला प्राईम नंबर आहे त्यामुळे डायरेक्टली 11 ने डिवाइड केलेला आहे. म्हणजेच 105 चे जे फॅक्टर्स आहेत ते आपले 5 3 7 आणि 154 चे फॅक्टर्स आहेत आपले 2 7 and 11. म्हणजे त्यातला जो कॉमन फॅक्टर्स आहे तो काय असणार आहे आपला कॉमन फॅक्टर इज इक्वल्स टू इथं पण 7 आहे इथं पण 7 आहे म्हणजे 7. म्हणजेच आपला जो एचसीएफ असणार आहे तो किती असणार आहे आपला 7 असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजूनही वेगळ्या पद्धतीनं एचसीएफ काढायची माहिती पाहिजे असेल किंवा एचसीएफ कसा काढायचा वेगळ्या पद्धतीनं तर मला कमेंट नक्की करा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेन की वेगवेगळ्या पद्धतीने एचसीएफ कसे काढायचे किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती मेथड आहे ज्या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने एचसीएफ काढू शकाल याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. 7th वन क्वेश्चन बघतोय आपण आणि 7th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला 42 45 आणि 48 दिलेले आहे. फर्स्ट आपण 42 चे फॅक्टर्स काढून घेऊया. 42 चे फॅक्टर्स काय येणार आहेत बघा 2 2 जा 2 1 जा 3 7 जा आणि 7 1 जा. नेक्स्ट आहे आपला 45. 45 चे फॅक्टर पडताना युनिट प्लेसला 5 आहे त्यामुळे 5 ने डिवाइड करतोय आपण. 5 9 जा 45. नेक्स्ट 3 3 जा 9 3 1 जा 3 आणि लास्ट आहे आपला 48. आता या 48 चे फॅक्टर्स काय येणार आहेत बघा 2 2 जा 2 4 जा 2 1 जा 2 2 जा. नेक्स्ट 2 6 जा 2 3 जा and 3 1 जा. ठीक आहे फॅक्टर्स लिहून घेऊया आपण. 42 चे काय आहेत आपले 2 into 3 into 7 आहेत. 45 चे जे फॅक्टर्स आहेत ते आपले 5 into 3 into 3 आहेत आणि 48 चे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत आपले 2 into 2 into 2 into 2 into 3. आता इथं बघा कॉमन फॅक्टर जर बघितले तर प्रत्येकात 3 हा काय आहे आपला कॉमन आहे. म्हणजे याचे जे कॉमन फॅक्टर्स असणार आहेत इज इक्वल्स टू काय असणार आहे 3 असणार आहे. ठीक आहे म्हणजे एचसीएफ जो असणार आहे तोही किती असणार आहे आपला 3 असणार आहे. नेक्स्ट आहे आपला फर्स्ट नंबर 57. आता 57 जर घेतला तर युनिट प्लेसला 7 आहे. आता 5 + 7 किती होतात तर 12 होतात. म्हणजे 3 नी नंबरला डिवाइड होतं. म्हणजेच बघा 3 1 जा 3 2 राहिले 3 9 जा 27 आणि 19 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे 19 1 जा 19 आलेला आहे. नेक्स्ट आहे आपला 75. युनिट प्लेसला 5 असल्या कारणानं 5 ने डिवाइड केला पण 5 1 जा 5 2 राहिले 5 5 जा 25. 5 3 जा 15 आणि 3 1 जा 3 राहिलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण 102 चे पण फॅक्टर्स पाडून येतो. युनिट प्लेसला 2 असल्या कारणानं 2 ने डिवाइड करतोय फर्स्ट. म्हणजे 2 5 जा 10 2 1 जा 2 5 + 1 6 6 3 च्या टेबलमध्ये आहेत त्यामुळे 3 ने डिवाइड होईल याला 3 3 1 जा 3 2 राहिले 3 7 जा आणि 17 हा आपला काय आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे इथे आपल्याला 17 आलेला आहे. म्हणजेच बघा फर्स्ट 57 चे जे फॅक्टर्स होते ते होते 3 into 19. नेक्स्ट 75 चे फॅक्टर्स होते आपले 5 into 5 into 3 आणि लास्ट होता 102 चे फॅक्टर होते 2 into 3 into 17. आता यातला कॉमन फॅक्टर काय असणार आहे आपला कॉमन फॅक्टर इज इक्वल्स टू प्रत्येकामध्ये काय आहे 3 हा कॉमन आहे त्यामुळे 3 घेतलेला आहे. म्हणजेच या तिन्ही नंबरचा जो एचसीएफ असणार आहे तो किती असणार आहे तर 3 असणार आहे. 9th वर एक्झाम्पल आहे आपलं 56 and 57. आता 56 चे फॅक्टर बघा 56 आणि 57. 56 म्हणजे 2 ने डिवाइड होत आहे 2 2 जा 4 1 राहिले 2 8 जा 16 2 1 जा 2 4 जा 2 7 जा आणि 7 1 जा. इथे बघा 5 + 8 आताच आपण बघितले 3 ने डिवाइड होतं म्हणजे तिथे आले 19 आणि 19 1 जा 19 आलेले आहेत. म्हणजेच 56 चे फॅक्टर होते आपले 2 into 2 into 7 आणि 57 चे फॅक्टर होते आपले 3 into 19. आता कॉमन फॅक्टर बघितला तर यामध्ये कोणता फॅक्टर कॉमन आहे का तर नाहीये म्हणून आपण काय लिहिणार आहे 1 लिहिणार आहे. म्हणजेच याचा या दोन्ही नंबरचा जो एचसीएफ असणार आहे तो पण किती असणार आहे 1 असणार आहे. 10th वन क्वेश्चन बघतोय. तर 10th वन क्वेश्चन बघा हा शेवटचा क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन मधला 777. आता यामध्ये प्रत्येक टर्म मध्ये 7 असल्या कारणाने 7 हा आपला प्राईम नंबर आहे त्यामुळे डायरेक्टली आपण काय करू शकतो तर 7 ने डिवाइड करू शकतो. 7 1 जा 7 1 जा 7 1 जा. आता या ठिकाणी बघा 1 + 1 2 2 + 1 3 होतात म्हणजे 3 ने या नंबरला काय होईल डिवाइड होतं. म्हणजेच काय होईल 3 3 जा 9 2 राहिले 3 7 जा 21. आता 37 हा आपला काय आहे तर प्राईम नंबर आहे त्यामुळे 37 1 जा 37 येणार आहे. नेक्स्ट बघा 315. युनिट प्लेसला काय आहे 5 आहे म्हणजे 5 ने डिवाइड होईल याला. तर बघा
5 किती जा 5 6 जा 30 1 राहिले 5 3 जा 15 3 ने या नंबरला डिवाइड होतं त्यामुळे 3 2 जा 3 1 जा 7 3 जा 21 आणि 3 1 जा 3 आपले काय झालेले फॅक्टर झालेले. नेक्स्ट आहे आपला 588 युनिट प्लेसला 8 असल्या कारणानं 2 ने डिवाइड करू शकतो आपण. म्हणजेच बघा 2 2 जा 4 1 राहिले 2 9 जा 18 2 4 जा 8 परत एकदा 2 ने डिवाइड होईल 2 1 जा 2 4 जा आणि 2 7 जा. आता इथं बघा 7च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत त्यामुळे 7 ने डिवाइड होतं याला त्यामुळे 7 ने डिवाइड केलं तर इथं बघा 7 2 जा 7 1 जा 3 7 जा आणि 7 1 जा हे आपले काय झालेले फॅक्टर झालेले आहेत. म्हणजेच 777 इज इक्वल्स टू किती फॅक्टर आले 3 into 37 7 into 3 into 37. नेक्स्ट होता आपला 315 याचे काय फॅक्टर आहेत आपले 5 into 3 into 7 into 3 हे आपले फॅक्टर आलेले. त्याच पद्धतीनं 588 चे फॅक्टर्स काय होते तर 2 into 2 into 7 into 3 into 7 आलेले. म्हणजेच कॉमन फॅक्टर काय आलेला आपला कॉमन फॅक्टर काय येणार आहे इथला तर बघा 3 3 3 आहे 7 7 आहे 7 आहे म्हणजे 3 into 7 21 आला. म्हणजे जो SCF असणार आहे तो पण किती असणार आहे आपला 21 असणार आहे. सेकंड क्वेश्चन बघतोय आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फाइंड द SCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर डिव्हिजन मेथडनी SCF फाइंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी गिवन इक्वेशन्स दिलेले आहेत त्याचा आपल्याला रिड्यूस फॉर्म करायचा आहे. तर इथे बघा आता इथे बघा 275 आणि 525 दिलेला आहे. तर यामधला जो छोटा नंबर आहे तो आपल्याला फर्स्ट काय करायचा आहे डिवाइडला घ्यायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे बघा जो 275 आहे तो यामध्ये घेणार आहे आणि 525 आहे तो आपण काय करणार आहे इथं 525 घेणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा डिवाइड केल्यानंतर येणारा जो नंबर आहे तो काय असणार आहे आपला तर बघा 275 1 जा 275 आणि 75 2 जा केलं तर काय होईल तर 525 पेक्षा मोठा नंबर येईल. म्हणजे बघा 2 जा केलं तर 5 2 जा 10 7 2 जा 14 प्लस 1 किती होतात आपले 15 होतात कॅरीवर 2 2 जा 4 प्लस 1 5 550 होतात. म्हणजे आपण इथे घेताना काय घेणार आहे 1 जा घेणार आहे म्हणजे 275. आता या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर जे येणार आहे ते काय येणार आहे बघा 5 मधून 5 गेले 0 झाले. इथं 12 मधून 7 कॅरी ओव्हर घ्यायला लागतील आपल्याला आणि 12 मधून 7 गेले तर इथे काय राहतात 5 होतात. एक कॅरी होता तो परत दिला आपण तर इथं 3 गेले 5 मधून तर इथे राहिले 250 झाले. ठीक आहे. आता ह्या 250 नी ज्या फोर्थ नंबर होता त्याला परत एकदा आपण काय करणार आहे डिवाइड करणार आहे. आता डिवाइड जर केलं तर 250 1 जा काय येणार आहे आपलं 250 का तर त्याच्या जवळची टर्म आहे म्हणजे परत एकदा आपण काय घेतलेलं आहे 1 जा घेतलेले. ठीक आहे. मायनस केलं तर इथं 5 आले इथं आले 2 आणि आले 0. आता ह्या 25 नी आपण काय करणार आहे 250 ला डिवाइड करणार आहे म्हणजे तिथे येणार आहे परत 250. ठीक आहे. आता बघा 25 1 जा 25 आणि 25 10 जा किती होतात तर 250 होतात. म्हणजे त्याचं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे आपलं तर 25 हा काय असणार आहे आपला SCF असणार आहे. म्हणजे जो लास्ट नंबरला डिवायडेशनला येतो तो म्हणजेच काय असतो आपला SCF असतो. आता आपल्याला रिड्यूस फॉर्म बघायचा आहे तर रिड्यूस फॉर्म मध्ये बघा तर 275 डिवायडेड बाय काय असणार आहे आपले 525. आता इन केस जर आपला SCF जर 25 असेल तर या 25 नी डायरेक्टली आपण काय करू शकतो या नंबरला डिवाइड करू शकतो डिवायडेड बाय 25 आणि इथं पण काय असणार आहे 525 डिवायडेड बाय 25. आता 25 नी 275 ला डिवाइड केलं तर इथे बघा 25 1 जा 25 2 राहिले परत एकदा 25 1 जा 25 आलेले. इथे बघा 25 2 जा किती होतात तर 50 होतात परत 2 राहिले 25 1 जा 25 म्हणजेच 11/21 हा आपला काय असणार आहे रिड्यूस फॉर्म असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 76/133. आता 76 हा स्मॉलेस्ट नंबर आहे त्यामुळे 76 नी आपण डिवाइड करायला घेणार आहे आणि इथं आपला 133. आता 76 2 जा म्हणजे 75 2 जा 150 होतात म्हणजे 76 2 जा पण आपला काय येणार आहे 150च्या पुढचा नंबर येणार आहे म्हणजे 6 2 जा 12 7 2 जा 14 प्लस 1 15 होणार आहे म्हणून आपण काय घेणार आहे इथं 1 जाच घेणार आहे 76. आता यामध्ये बघा 13 मधून 6 गेले तर 7 राहिले कॅरी ओव्हर परत दिलेला आहे परत एकदा 13 मधून 8 गेले 9 10 11 12
13 म्हणजे 5 राहिलेले आहे तिथं आणि इथं 0 झालेले आहे. आता 57 ने आपण काय करणार आहे तर 76 ला डिवाइड करणार आहे. तर 57 6 2 जा 52 जा 100 होतात म्हणजे 72 2 जा पण जास्त होणार आहे म्हणजे परत एकदा 1 जाच घेणार आहे आपण 57. परत सबस्ट्रॅक्शन केली इथं आले 9 कॅरी ओव्हर दिला 57 मधनं 6 गेले 1 राहिले 19 आलेले तिथं आणि या 19 नी परत आपण काय करायचंय 57 ला डिवाइड करायचंय. 19 3 जा 57 होतात त्यामुळे इथं आलेलं आहे 0 म्हणजे जो याचा एचसीएफ असणार आहे तो किती असणार आहे आपला 19 असणार आहे. आता त्याच पद्धतीने लोवेस्ट जर फॉर्म काढायचा झाला तर इथं 76/133 असणार आहे म्हणजे त्याला 76 डिवायडेड बाय काय करणार आहे आपण 19 करणार आहे आणि इथं 133 डिवायडेड बाय काय करणार आहे 19 करणार आहे. 19 4 जा 76 होतात आणि 19 7 जा किती होतात तर 133 होतात. आता 4 आणि 7 ला कोणत्याच नंबरने डिवाइड होत नाही त्यामुळे 4/7 ॲज इट इज तसेच राहतील. थर्ड वन नंबर आहे आपला 161/69 म्हणजे 69 ने आता परत आपल्याला काय करायचंय डिवाइड करायचे आहेत 161 आणि येतं 69. आता 69 2 जा किती होतात बघा तर 69 2 जा 9 2 जा 18 कॅरी ओव्हर 6 2 जा 12 प्लस 138 म्हणजे 69 3 जा किती होतात तर 9 प्लस 3 सॉरी 9 3 जा 27 3 2 6 3 जा 18 प्लस 2 म्हणजेच किती झाले 20 झालेले आहेत म्हणजे हा नंबर घेणार आहे आपण 2 जा किती 138. आता 11 मधून 2 गेले किती राहिले तर बघा 10 11 12 3 राहिले कॅरी ओव्हर दिला 6 मधून 4 गेले 2 राहिले. आता ह्या 23 ने आपण काय करणार आहे 69 ला डिवाइड करणार आहे. 23 3 जा किती होतात तर 69 होतात म्हणजे तिथे किती आले आपले 0 आले म्हणजे एचसीएफ किती असणार आहे आपला तर 23 असणार आहे. त्याच पद्धतीने याचा जो लोवेस्ट फॉर्म आहे तो किती असणार आहे बघा तर 161 डिवायडेड बाय जो एचसीएफ आलाय त्यांनी डिवाइड करायचं आहे आपल्याला आणि इथं असणार आहे 63 डिवायडेड बाय 23 असणार आहे म्हणजेच 23 7 जा किती असणार आहे तर 161 असणार आहे आणि 23 3 जा किती आहेत तर 63 आहेत त्यामुळे इथं किती आलेले 3 करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एचसीएफ काढण्याची दुसरी मेथड हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया. थँक्यू.